नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। चिरनेरमध्ये रानगावाचे दर्शन तर वानरांचा रहिवाशांच्या घरावर ठिय्या। वन विभाग व महसूल विभाग यांच्या कृपा आशीर्वादाने डोंगर भागात सतत होणारे मुरुम मातीबरोबरच दगडाचे उत्खनन, वणवे यामुळे वन्य प्राणी हे सैरभैर झाले आहेत। त्यात चिरनेर गावातील आकाश गोंधळी या शेतकऱ्याला आपल्या शेतजमिनीजवळ दुर्मिळ झालेल्या रानगावाचे दर्शन झाले असून सध्या शेतकरी भयभीत स्थितीत वावरताना दिसत आहेत। तर अन्न पाण्याच्या शोधार्थ वानरांच्या 8-10 कळपांनी आपला ठिय्या हा रहिवाशांच्या घराच्या छपरावर वळवून घराच्या छपराची नासधूस करण्यास सुरुवात केल्याने रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत। तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रानगावाबरोबरच गावात हैदोस घालणाऱ्या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी रहिवासी व्यक्त करत आहेत। रानगावा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे। हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश व आग्नेय आशियाई देशात आढळत असतो। केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात। असे असले तरी बायसन आणि रानगावा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत। भारतीय पशूंच्या मानाने रानगावा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय असून मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात प्रथम रानगाव्याचे अस्तित्व दिसून आले होते। त्यानंतर पनवेल तालुक्यात रानगावा आढळून आला होता। मात्र सततच्या डोंगर उत्खननामुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा हा रहिवाशांच्या वस्तीकडे वळवला असल्याची बाब समोर येत आहे। त्यात चिरनेर, केळवणे, केळंबुसरे, दिघाटी गाव परिसरात या अगोदर बिबट्याचेही दर्शन घडले होते। यानंतर वानरांनी रहिवाशांच्या घरावर हैदोस घातला असताना चिरनेर गावातील आकाश गोंधळी या शेतकऱ्याला दुर्मिळ रानगावाचे दर्शन घडले। 1000 किलो वजनाच्या जंगली रानगाव्याचे दर्शन घडल्याने या परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरताना दिसून येत आहेत। तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर दुर्मिळ अशा रानगावांचा बंदोबस्त करून रहिवाशांच्या घरावरील कौलांचे, पत्र्यांचे नुकसान करणाऱ्या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी रहिवासी व्यक्त करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, चिरनेर। आपल्यावरती चढलंच आहे घरावर। रोखून तुम्ही मारा बरोबर त्याचा रोखवतो तो। बघा तो एक आहे, तो बघा आता बघा किती उडी मारतोय धर। तो बघा असं आहे, घराचे मारतात।